स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण बर्फी बनवणार आहोत आणि तेही दूध न वापरता ना खवा बनवायची गरज आहे। खूप कमी वेळात गॅस वाया न घालवता एकदम मिठाईच्या दुकानात जशी बर्फी मिळते एकदम तशीच बर्फी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग लगेचच बर्फी बनवायला घेऊ। इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलाय, त्यामध्ये मी पाव वाटी साजूक तूप घेतले। ही प्रोसेस आपण सर्व मीडियम टू लो गॅसवरच करणार आहोत, अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची गरज नाहीये। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालते। त्याचबरोबर लगेचच यामध्ये मिल्क पावडर टाकायचं। इथे मी 2.5 वाट्या मिल्क पावडर घेतल्या आणि सोबतच यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची। आता लगेचच वेळ न घालवता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। आपण जे दूध आणि तूप घातले यामध्ये साखर छान विरघळून घ्यायची आणि हे मिश्रण सतत हलवत राहायचे। ही बर्फी बनवायला खूप कमी वेळ लागतो, अगदी 10 ते 12 मिनिटं खूप झाले। आणि सणासुदींच्या दिवसात किंवा त्याचबरोबर दिवाळीमध्ये आपण ही बर्फी बनवू शकतो। बाजारातून जर बर्फी आणायला गेलात तर ती भेसळ असते, त्याचबरोबर कधी बनवली आहे ते माहित नसतं। त्यामुळे अशी दूध पावडर पासून झटपट बर्फी बनवून बघा, एकदम त्याच क्वालिटीची आणि त्याच चवीची होईल, ही तुम्हाला गॅरंटी देते। आता हे सर्व मिक्सचर पातळ होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिक्सचर छान मेल्ट झाले। आता आपण याचा गोळा तयार होईपर्यंत हलवत राहणार आहोत आणि याचा गोळा तयार व्हायला अजून एक 4 ते 5 मिनिटं सहज लागतील। आणि अजून एक, हे प्रोसेस करताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये, अगदी कमी गॅसवरच हे आपल्याला करून घ्यायचं आहे। नाहीतर काय होईल, हे आपलं दूध पावडर खाली तळाला चिटकेल किंवा यापेक्षा त्याचा कलर चेंज होईल, खूप लालवट कलर येईल। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात होते। अजून 2 ते 3 मिनिटात आपलं मिक्सचर पूर्ण घट्ट होईल। तुम्ही पाहू शकता आपलं मिक्सचर खूप घट्ट झालंय, पण अजूनही त्याचा गोळा तयार होत नाहीये। याचा अर्थ अजून मिल्क पावडर थोडंसं शिजणं बाकी आहे। मिल्क पावडर छान शिजवायचं आहे, नाहीतर आपले पेढे तयार नाही होणार, नाहीतर बर्फीला आकार सुद्धा देता येणार नाही। तुम्ही पाहू शकता आपलं हे मिक्सचर आता घट्ट झाले, त्याचबरोबर गोळा सुद्धा तयार होते। या पद्धतीचा गोळा तयार होत असेल तर तुमचं मिक्सचर एकदम परफेक्ट शिजले असं समजायचं। आणि आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी एक बेकिंग ट्रे घेतलाय, यामुळे काय होईल की आपल्या वड्या ज्या आहेत ते छान चौकोनी आकाराच्या पडतील, त्यामुळे हा चौकोनी आकाराचा ट्रे घेतलाय। तुम्हाला जर आकार नको असतील तर तुम्ही हे प्लेटमध्ये सुद्धा करू शकता। हे मिक्सचर खूप गरम आहे, हाताने खूप चटके बसतील, त्यामुळे तुम्ही ग्लासाच्या किंवा तांब्याच्या किंवा वाटीच्या तळाने सुद्धा हे मिश्रण पसरवू शकता। तुम्हाला जर हे प्रोसेस नको असेल तर सरळ तुम्ही याचे हाताने वळून पेढे सुद्धा करू शकता। हे मिक्सचर थोडंसं कोमट करायचं, हाताला थोडंसं तूप लावून हे पेढे आपण वळू शकतो। पण आज इथे मी बर्फी करते, त्यामुळे याला मी चौकोनी आकाराचा शेप देणार आहे। मिक्सचर छान पसरवून झाले, आता मी यावर बदामाचे तुकडे घालते। तुमच्या आवडीप्रमाणे यावर तुम्ही काजू किंवा पिस्ता सुद्धा घालू शकता। आपण टाकलेल्या बदामाला मी थोडंसं प्रेस करते, यामुळे काय होईल बदाम छान चिकटले जातील। आता हे मिक्सचर आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। अर्ध्या तासानंतर हे मिक्सचर खूप छान थंड झाले। आता याला आपण कट करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलाय, त्यावर हे आपण पालथं करून घेऊया, म्हणजे सहज निघेल। तुम्ही पाहू शकता याला खूप छान शेप आलाय। आता हे आपण बटर पेपर यावरून काढून घेऊया। तुम्ही बघू शकता याचा कलर सुद्धा खूप छान आलाय। आता मी हे कट करून घेते, साईडच्या कडा काढून घेते, म्हणजे आपल्या बर्फीला छान चौकोनी शेप येईल। याचा कलर तर खूप छान आलाच आहे। हे खूप मऊसूत बनले, तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी बर्फी तयार झाली आहे। ही बर्फी आपण फक्त 2 वाट्या दूध पावडर पासून बनवले आणि तेही फक्त 15 मिनिटांमध्ये। तुम्ही बघू शकता याचा शेप सुद्धा खूप छान कट झालाय। एक बर्फीचा तुकडा तुम्हाला जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल याचा टेक्स्चर, याचा आकार, याचा रंग। आता ही सर्व बर्फी कट करून घेते आणि एका प्लेटमध्ये सजवते।
आता एक बर्फी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। हे बघा किती सहज ही बर्फी तुटते आणि खूप मऊ झाली आहे। तुम्हाला जवळून दाखवते, खूप सॉफ्ट बनली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे मला कमेंटमधून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।